नाना, भोर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण एक भाषण केलं, त्याच्यामध्ये तुम्ही बोलले होते की भोर शहराला 24 तास पाणी देणार. ह्याच्यावर माझ्या टीका बी झालेल्या आहे. अनेक ठिकाणी बोलला की मी भोरची बारामती करणार. भोरची बारामती करणार म्हणजे नक्की काय? नमस्कार, मी दीपक मांगरे, निनाद महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. आज आपल्याबरोबर भोर शहरातून सलग 2 वेळा जनतेतून जनमत मिळवलेले नगराध्यक्ष रामचंद्र श्रीपती आवरे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचे प्रथमतः स्वागत करत. नमस्ते नाना. नमस्कार. आपण बोलावल्याबद्दल पहिलं आपल्या चॅनेलचे मी धन्यवाद करतो. नाना, पहिला प्रश्न तुम्हाला की आत्ता जो आपण जनतेतून विजय मिळवला, तर याचे श्रेय तुम्ही कोणाला देताल? पहिलं प्रथम शेख माझ्या लाडक्या जनतेला, आणि तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, तसेच जनतेचे सर्वात लाडके आमदार शंकरभाऊ मांडेकर. त्यांनी मोठा प्रचार म्हणजे प्रत्येक घरोना घर अख्ख्या भोरमधले 8 दिवस एकसारखा प्रचार केला, 9 ते 10 वाजेपर्यंत. त्याच्यात त्यांचा मोठा मला फायदा मिळाला, मोठं यश म्हणजे त्याच्यात सर्वात मोठं यश ज्यादा मिळालं. नाना, भोर शहरातील जनतेने तुम्हाला सलग दुसऱ्यांदा जनमत दिलं. हा जो विश्वास जनतेने तुमच्यावरती दाखवला, ह्या विश्वासाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? 2018ला माझ्या पत्नी निर्मला रामचंद्र आवारे, त्यांचा एवढा कारभार स्वच्छ आणि एकदम व्यवस्थित हे जनतेने पाहून मला 2025ला परत एकदा संधी दिली. त्याचं मी सोनं करील. आणि जनतेला बी पहिले 2018चं बी पहिलं त्यांनी स्वच्छ कारभार आणि सुंदर कारभार हे पाहिल्यामुळं मला 2025ला परत एकदा संधी दिली. पुढील 5 वर्षासाठी तुम्ही असं कोणतं व्हिजन ठेवलंय का की हे पूर्ण केले पाहिजेत नगरपालिकेतली कामं? असं जे मी निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेला विषय आहे ते मी पूर्ण करणार सर. नाना, नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला पहिला निर्णय कोणता घ्यावा असं वाटतो? पहिला प्रश्न पाण्याचा. जे पाणी आता वेळेत येत नाही, काय उशिरा येतं, कधी 3 वाजता येतं, कधी पहाटे 4ला येतं. पहिला हा प्रश्न मी तो मार्गी लावणार. नाना, भोर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण एक भाषण केलं, त्याच्यामध्ये तुम्ही बोलले होते की भोर शहराला 24 तास पाणी देणार. याबद्दल काय सांगता? 24 तास तो पाणी देणारच मी. ह्याच्यावर माझ्या टीका बी झालेल्या आहे. त्याचं आम्ही उत्तर जे आहे हे 24 तास पाणी देणार. आणि आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी प्रस्ताव राज्य शासनाला पाठवलेला आहेच आधी. त्याच्या मान्य झाला की आम्ही त्याच्यावर प्रयत्न करणार आणि 24 तास पाणी देणार. अजून एक प्रश्न नाना, तुम्ही आत्ता ज्या पक्षातून निवडणूक लढवली, राष्ट्रवादी काँग्रेस, यांचे 4 नगरसेवक निवडून आले. तुमचा जो विरोधी पक्ष ज्याच्यातून निवडणूक लढवली, भारतीय जनता पार्टी, त्यांचे 16 नगरसेवक निवडवले. हा समतोल कसा राखणार काम करताना तुम्ही? आता तुम्ही विरोधक म्हटले, जेव्हा निवडणूक झाली तेव्हाच विरोधक माझे संपले, म्हणजे विरोधक नाही. आणि जी हे 16 आल्यात आणि हे माझे 4 आल्यात, हे मी एका कुटुंबासारखं सांभाळणार आणि त्यांना सहवासात घेऊन कारभार मी सांभाळणार, की जेणेकरून मला विकास करायचा आहे, त्यांना धरून मी विकास करणार. जी निवडणुकीच्या आधी 40 कोटीचे कामं मंजूर झालेले आहेत. आमचा पदभार स्वीकारला की ते आम्ही भूमिपूजन घेऊन मार्गी लावणार. नाना, पुढचा प्रश्न, पुढील 5 वर्षासाठी तुम्ही कोणतं विजन ठेवलंय का? ही कामं केली पाहिजे, ती कामं करणार? एक कुस्ती संकुल्प एक भोरला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी, सुंदर भोर, स्वच्छ भोर, त्यासाठी एक मोठा हॉस्पिटलचा आहे की भोर शहरामध्ये अति गरज आहे दवाखान्याला. हितनी पेशंट पुण्याला जातात, ते आपल्या भोरमध्ये सुविधा व्हावं ह्यासाठी मोठं प्रयत्न करणार. नाना, तुम्ही भोर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषण केले, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी बोलला की मी भोरची बारामती करणार. भोरची बारामती करणार म्हणजे नक्की काय? भोरची बारामती म्हणजे काय? जे बारामतीला सुविधा आहेत त्याच सुविधा मी भोरला देणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी व सक्षमीकरणासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत प्रामुख्याने असं तुम्हाला वाटतं? महिलांना पहिलं बचत गटामार्फत लघु उद्योगाचा मी एक प्रयत्न करणार की जेणेकरून त्यांचं निवाराचा लाभ या हेतूने मी प्रयत्न करणार. महिलांच्या सुरक्षेसाठी चौकाचौकातनी CCTV कॅमेरे मी बसवणार आहेत. नाना, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, भोर शहरातील व्यापाऱ्यांच्या कोणत्या मुख्य समस्या तुम्हाला वाटतात? मेन म्हणजे बाजारपेठेत जी पार्किंगचा मोठा प्रश्न आहे आणि जी व्यापाऱ्यांच्या गाड्या येतात त्याला बी जागा नसतात. त्याच्यामुळं पार्किंगचा बराच गाड्या जर आपण पुण्याहून यायचं म्हटलं तर बरेच अडथळा येतात. तर त्याचा पहिलं मी पार्किंगला सोय करणार की जिथं नगरपालिकेची जागा आहे तिथं मी पार्किंगची सोय करणार, जेणेकरून म्हणजे बाजारपेठेत वरट कमी होईल आणि लोकांना सुविधा मिळतील. म्हणजे गाड्या इथे लावायला पार्किंगमध्ये
पूर्ण हे होईल. तसेच नाना, बोर शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजून कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? एक माझ्या यांनी भोर नगरपालिकेमध्ये एक मी तक्रार पेटी करणार, जी भोर शहरातल्या लोकांच्या जे काही तक्रार असतील त्याच्यात त्यांनी ते टाकले, मी त्यांना बोलावणार आणि त्याच्यावर मार्ग काढणार. जी काय तक्रार आहे ते मी लगेच मार्गी लावणार. असे होते रामचंद्र नाना आवरे. नाना, धन्यवाद, आपण आमच्या मालिकेत सहभागी झालात. धन्यवाद. आपण ही मालिका अशी सुरू ठेवणार आहोत. ही मालिका पाहण्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.